अंदाजानुसार या एवढ्या उंचीचा असा. हा स्टॉल 2 दिवसात सुरू होणार आहे. हा म्हणून तुम्हाला मेसेज केलेला. तो मोठा आजच का असा हवा असेल. काका मग तुम्हाला कारखान्यात यावं लागेल. हो बसा. हो आहे ना उघडा. हा हा या या. घरच्यांना दाखवायला फोटो काढू एक. हो काढा की. थँक्यू. हां प्रवीण बोल. झाला का रे बॉसची कॉल? मलाही कॉल आला होता. आता कारचा सेल होत नाही त्याला आपण काय करणार? मला म्हणाला की तुम्ही आउट ऑफ द बॉक्स विचारच करत नाही. आता ह्यात कसला आलाय आउट ऑफ द बॉक्स विचार? आता लोकांना सध्या जे हवं आहे तेच विका ना, तरच होईल ना सेल. एक मिनिट हा प्रवीण एकच सेकंद. बाबा तुम्ही पुढे होता का? मी आलोच फोन कॉल संपून. बर हं? ठीक आहे. हां चला आनंदराव पोचलो आपण. थांब. नीट धर ना, नीट धर ते. हो आजोबा धरलंय मी नीट. चला. हां बोल रे. अरे लोक आजकाल घरपोच भाजीपाला ग्रोसरी मागवत आहेत, आपण ते विकायचं का कार बरोबर? नाही तर काय, त्या जोशाने तर अशी स्कीम सांगितली की तुम्ही गाडी विकत घ्या आणि डिकीभर भाजी घेऊन जा. काय नाही ना, आम्हाला जमत आउट ऑफ द बॉक्स विचार करायला. तुम्हाला जमतंय ना, मग तुम्ही करा, आम्हाला सांगा काय ते. तायडे तो 1 फुटी चौरंगावरचा गणपती घे ग. देशमुख साहेब आलेत. हा त्यांचा नेहमीच आहे ना तो. आजपासून बुकिंग चालू झाली चांगली. हो ना. काय तुकाराम कसा आहेस? छान आहे. तुम्ही? आहे जपून आहे. तो कोरोना अजूनपर्यंत तरी जरा लांब राहिलाय. तुमची मूर्ती तयार आहे. या वेळेला लवकर आलात बुकिंगला. लवकर आलो खरा, पण कारण आहे त्याला. आनंदराव ठेवा. उघडा. काय ऑनलाईन क्लास करून नातवाबरोबर गणपती करायला शिकलो. कसा झालाय? अरे वा छानच आहे. वाटत नाही पहिल्यांदा केली आहे. जे काही बरं आहे ना ते आमच्या आनंदरावांचं आहे. आता काय बाकी सगळं जमलंय तसं, पण ते डोळे काढायचं काही जमेना. मी म्हटलं तुझ्याकडून काढून घ्यावेत. देशील का काढून? त्यात काय एवढं. विजा मूर्तीला डोळे काढून दे बरं. अरे वा चालू झालं काम. तुकाराम हां साहेब. या सगळ्या मूर्ती तू शाडूच्या करतोस का प्लास्टर ऑफ पॅरिसच्या? दोन्ही प्रकारचं करतो साहेब. काय की मातीच्या मूर्ती सगळ्यांनाच परवडतील असं नाही आहे ना. POPची जी मूर्ती 500 रुपयाला विकतो ना, तीच शाडूची 800 ते 1000 रुपयाला विकायला लागते. एवढा फरक? हो. आता आमचा हा विजू दिवसाकाठी POPच्या 24 ते 25 मूर्त्या तयार करतो साच्यातून. त्याच ठिकाणी शाडूच्या 3 ते 4च होतात. त्यात मातीला रंग जास्त लागतो आणि POP शाडूपेक्षा स्वस्त पडतं. अरे पण त्यानं पोल्युशन नाही का होत? साहेब हा गैरसमज आहे. नाही, आणि गव्हर्नमेंटनी पण POPच्या तेच आम्ही त्यांना कानी कपाळी ओरडून सांगतोय की POPने प्रदूषण होत नाही. शास्त्रज्ञांचे रिपोर्ट आहेत तसे. ऐकतंय कोण? खरं सांगू का साहेब, विसर्जनाची सोय जर व्यवस्थित केली ना तर POPला दुसरा चांगला पर्याय नाही. काय आता सगळं गणितच अवघड होऊन बसलंय. म्हणजे लोकांना परवडतील अशा मूर्ती विक्रीला ठेवायच्या का पोल्युशन होतं म्हणून मग आपले जुने सणच नाही साजरे करायचे? सण नाही करायचा असं कसं?
त्या मूर्ती करायला माझ्या आप्पांनी बँकेचं कर्ज काढलंय. ते कोण फेडणार मग? आणि किती दिवस या मूर्ती ठेवण्यासाठी आम्ही या जागेचं भाडं भरायचं? तायडे, एक सांगू साहेब, मूर्ती केल्यानंतर यजमानाच्या हस्ते पूजा झाल्याशिवाय मूर्ती विसर्जन करायला मनच धजावत नाही. त्यामुळं मागच्या वर्षी न विकल्या गेलेल्या मूर्त्या सुद्धा ठेवाव्या लागतात. आजोबा आजोबा हे बघा. वा, अरे नुसते डोळे काढून जान आणलीस की रे या मूर्तीत. वा, बर याचे किती झाले पैसे? पैसे नाही साहेब, नाही. अहो थोडे तरी घ्या. नाही हो. शंतनू, तू नाही घेणार पैसे. तुकाराम, हा साहेब. हे घे. अहो साहेब, एवढ्याशा कामाचे कसले पैसे देताय तुम्ही? अरे याचे पैसे नाही आहेत ते. आमच्या बाप्पाच्या मूर्तीचं बुकिंग करायला आलो होतो ना, त्या बुकिंगचे पैसे येते. साहेब, पितांबराचा काठ सोनेरी करू का? कर की. सोनेरी काठ तू काढणार म्हणजे काय? सोन्याहून पिवळं. काढ ना, काढ. हो. गणपती बाप्पा. ही पावती. मला वाटलं यावर्षी बाप्पा तुमच्याकडनं घेणार नाही. अरे, मातीत हात घालायची हौस आमची, पण आमचा बाप्पा घडवणारे हात तुमचेच. आदल्या दिवशी न्यायला येतो नेहमीप्रमाणे. हा, ठीक आहे. आनंदराव, हा मूर्ती नीट धरा. रंग ओला आहे. हो आजोबा. बाबा, मला असं वाटलं होतं की आपण यावर्षी केलेला गणपतीच बसवणार आहोत घरी. हो ना, मला पण असंच वाटलं होतं. आजोबा, तुम्ही म्हणाला होतात ना की माझी मूर्ती चांगली झाली आहे. नाही, ती छानच आहे. मग हीच मूर्ती का नाही बसवायची? काय आहे, आता बाप्पा आपल्या घरी येणार हो म्हणजे मूर्ती हे काही दिवसाचं त्याचं घर झालं की नाही. हो मग आपलं घर कुणी बांधलं? आर्किटेक्ट, इंजिनियर, डिझायनर, किती लोक होते, हो की नाही? हो मग बाप्पाचं घर ते बांधणाऱ्या कारागिराकडनं नको का करून घ्यायला? हो म्हणून. तुम्ही त्या तुकारामची वकिली का करताय? हे बघा, आता मूर्तीमुळे प्रदूषण कसं टाळायचं हा त्याचा प्रॉब्लेम आहे, त्याचा व्यवसाय आहे, तो बघून घेईल ना. नाही, बरोबर आहे तू म्हणतोस ते, पण त्याला तुझ्यासारखं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग नाही ना करता येत. साधा कारागीर आहे. तुम्ही त्याला समजून दिलं पाहिजे ना की काय मटेरियल वापरून मूर्ती केल्या तर त्या लोकांना परवडतील, प्रदूषण होणार नाही आणि ते पण उपाशी मरणार नाहीत. जोपर्यंत गणपतीची पूजा आपण ऑनलाईन करत नाही ना, तोपर्यंत मूर्तीला पर्याय नाही. हे बघ, आपल्याकडले सण म्हणजे अनेक लोकांच्या श्रद्धेचा आणि भावनेचा भाग आहे. त्याचा अनादर करून नाही चालणार. शिवाय त्याच्याखालती अनेक लोकांचे चरितार्थ चालतात. आता हे तुला सगळं आउटडेटेड वाटेल, पण त्या लोकांची बसलेली घडी विस्कटण्याच्या आधी त्यांना काहीतरी पर्याय नको का द्यायला? हां, मग कशाला ते वर्षभर मातीत हात मळत बसतील? काय रे आनंदा, हो दाटलाय का? गणपती बाप्पा. मोरया. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं